नमस्कार शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही 2026चा पीक विमा फॉर्म भरलेला असेल तर थांबा, पहिले हा व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला पीक विमा इथं मिळणार आहे. पटकन हे कामे करून घ्या, तरच तुम्हाला पीक विमा तुमच्या खात्यामध्ये 2026चा इथं मिळणार आहे. तर हे चुका टाळा, अन्यथा तुम्हाला पीक विम्याचा 1 रुपया इथं तुम्हाला मिळणार नाही. पीक विमा फॉर्म भरलेला असेल तर लगेच हे काम करा. तर यामध्ये ॲप्लिकेशन नंबर सेव्ह करून ठेवा, पीक विम्याची पावती डाउनलोड करा, आधार लिंक आहे की नाही तपासा, याचप्रमाणे मोबाईल नंबर चालू ठेवा. यानंतर आता हे जे फॉर्म भरता वेळेस जे काही कागदपत्र अपलोड केलेले आहे तुम्ही, यामध्ये आधार कार्ड, बँकेचं पासबुक 7/12/8, यानंतर बँकेचं पासबुक झालेलं आहे, पीक पेरणी माहिती म्हणजे पीक पेरा, मोबाईल नंबर, फोटो, जे काही तुम्हाला डॉक्युमेंट्स आहे, याचप्रमाणे आता करारनामा, सहमतीपत्र, जे काही तुमच्या शेताच्या 7/12वर वारस असतील तर त्याचं सहमतीपत्र इथं जोडायचं आहे. तर आता यामध्ये ई पीक पाहणी केली तरच तुम्हाला पीक विमा इथं मिळू शकतो. तर आता सर्व शेतकरी बांधवांना ई पीक पाहणी करणे खूप गरजेचं झालेलं आहे. जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नाही तर तुमचे पीक विम्याचे पैसे इथं अडकू शकते व तुमचा जो काही पीक विमाचा फॉर्म आहे तिथं रिजेक्ट देखील होऊ शकतो. तर आता ई पीक पाहणी म्हणजे काय? ई पीक पाहणी म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कोणते पीक घेतलेले आहेत तर त्याचे मोबाईलद्वारे नोंदणी. आता यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे तर त्यांना पीक विमा असेल, नुकसान भरपाई, अनुदान, सरकारी योजनेचा असा लाभ त्यांना दिला जातो. तर आता ई पीक पाहणी का महत्त्वाची आहे? जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नाही तर तुमचा पीक विम्याचा जो काही अर्ज आहे ती इथं रिजेक्ट देखील होऊ शकतो. नुकसान भरपाई इथं मिळण्यास अडचण, अर्ज तुमचा पेंडिंग इथं राहू शकतो. त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी लगेच तुम्ही तुमची ई पीक पाहणी करून घ्या. ज्या ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमाचा फॉर्म भरलेला आहे, यामध्ये खरीप आहे, रब्बी आहे, 2026चा ज्या ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे तर असे सर्व शेतकरी बांधवांनी लगेच तुम्ही तुमची ई पीक पाहणी करून घ्या. यानंतर इथे आपल्याला 72 तासाच्या तक्रार केली तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. तर हे आपण गोष्टी कोणकोणत्या, पहिले जे झालं ई पीक पाहणी आणि दुसरं जे यामध्ये 72 तासाच्या तक्रार. तर ही कधी करायची राहते? पाऊस, गारपीट, पूर, तर आता नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही तुमच्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे तर यांनी 72 तासाच्या तक्रार केली तरच तुम्हाला पीक विमा मिळू शकतो. अन्यथा तुमचा क्लेम इथं रिजेक्ट होणार आहे, जे की तक्रार केलेली आहे ते. यामध्ये आता अतिवृष्टी असेल, गारपीट, पूर, वादळ, पिकाचे नुकसान, नैसर्गिक आपत्ती, जास्ती पाऊस जर झालेला असेल तर अशांनी म्हणजे आज जे काही सोमवार असेल तर आज जर पाऊस झाला समजा तर आजच तक्रार करा. 72 तासाच्या तुम्हाला करायची आहे, म्हणजे 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला तुमची 72 तासाच्या तक्रार करायची आहे. तर आता तक्रार करण्यासाठी तुम्हाला क्रॉप इन्शुरन्सचे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे. आपला मोबाईल नंबर टाका, लॉग इन करा, यानंतर बेसिक माहिती भरायची आहे, त्याचप्रमाणे फोटो अपलोड करायचे आहे. तर आता 72 तासाच्या तक्रार कशी करायची आहे यावरती क्रॉप इन्शुरन्सवरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तर लगेच बघा. महत्त्वाची सूचना म्हणजे 72 तासाच्या नंतर जर तुम्ही कंप्लेंट जर केली तर तुमचा क्लेम इथं रिजेक्ट होणार आहे. याचप्रमाणे आता येते यामध्ये तिसरं जे यामध्ये पंचनामे. ई पीक पाहणी झालं, 72 तासाच्या तक्रार झाली आणि आता पंचनामे झालेले असेल तरच तुम्हाला पीक विमा इथं मिळणार आहे. पीक विमा नुकसान झाल्यानंतर फक्त तक्रारच करून चालणार नाही, तर आता पंचनामे देखील झालेले असणे आवश्यक आहे. 72 तासाच्या तक्रार करा, त्यानंतर पंचनामे करण्यासाठी जे काही साहेब लोक येतील त्यांच्या हस्ते पंचनामे करून घ्यायचे आहे. पंचनामे म्हणजे पिकाचे झालेले नुकसान पाहून अधिकारी प्रत्यक्ष शेतात येऊन तपासणी करतात, त्यालाच पंचनामे असे म्हणतात. तर आता नुकसान किती झालेलं आहे, कोणते पिकं आहेत, त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं म्हटलेलं होतं की किती कोणकोणते पीक आहेत. तर आपण जे काही साहेब लोक चौकशी करतात तर त्यासाठी म्हटलं होतं की ई पीक पाहणी, चुकीची माहिती व चुकीचे पीक इथं निवडू नका, मी सांगितलेलं होतं. याचप्रमाणे किती क्षेत्र बाधित आहे हे माहिती नोंदवली जाते. आता महत्त्वाचे जे काही नियम आहेत, तक्रार केल्यानंतर जे काही तक्रार जर तुम्ही केलेली नाही तर पीक विमा अडचण येऊ शकते, पंचनामे नाही तर तुमचा दावा रिजेक्ट देखील होऊ शकतो. यानंतर येते पीक विमाचा क्लेम तुमचा मंजूर असणे आवश्यक आहे. चौथं जे आहे यामध्ये पीक विमा क्लेम जर तुमचा अप्रूव्हल नसेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. जर तुमचा पीक विम्याचा क्लेम अप्रूव्हल दिसत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचा फॉर्म अप्रूव्हल होऊन थेट डीबीटीद्वारे पीक विम्याचे पैसे खात्यामध्ये जमा केले जाते. तर आता क्लेम अप्रूव्हल नंतर काय होते, पीक विमा कंपनीकडून पडताळणी पूर्ण होते, नुकसान भरपाई अहवाल येतो, लाभार्थ्यांची यादी येते आणि पैसे थेट डीबीटीद्वारे खात्यामध्ये जमा होते. तर आता यासाठी स्टेटस पाहण्यासाठी तुमचा क्लेम अप्रूव्हल आहे का, अंडर प्रोसेस आहे का, रिजेक्ट झालेला आहे का,
पेमेंट प्रोसेसिंग आहे का हे तुम्ही पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन चेक करू शकता किंवा क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा चेक करता येणार आहे. तर आता एक तुम्हाला हेल्पलाईन नंबर देतो पीक विमा संदर्भात. हा जो हेल्पलाईन नंबर आहे 14447, तर यावरती कॉल करा आणि अधिक माहिती मिळवा. कशा संदर्भात पीक विम्याचा स्टेटस तुम्ही यामधून जाणून घेऊ शकता, तुमचा क्लेमबद्दल माहिती घेऊ शकता, 72 तासाच्या तक्रार करू शकता, अर्ज पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे, पेमेंटसाठी अडचण, ई पीक पाहणीबद्दल माहिती सविस्तर तुम्ही या 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून घेऊ शकता. पीक विमा मिळाला नाही म्हणून लेखी अर्ज तुम्हाला देतो. हा लेखी अर्ज तुम्हाला पीक विमा प्रतिनिधीला इथं द्यायचा आहे. तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी सर्वच ठिकाणी पीक विमा ऑफिस आहे. प्रति व्यवस्थापक प्रतिनिधी पीक विमा कंपनीचे नाव लिहिलं तरी चालेल किंवा सोडून द्या. तालुका लिहा, जिल्हा लिहा. पीक विमा रक्कम मिळाली नसल्याबाबत अर्ज. महोदय, मी खालील सही करणारा शेतकरी खालीलप्रमाणे अर्ज सादर करीत आहे की सन 2026 साठी पीक विमा फॉर्म भरलेला आहे. नुकसान भरपाई झालेली असून आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. यामध्ये पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ई पीक पाहणी केलेली आहे, 72 तासाची तक्रार केलेली आहे, पंचनामे झालेले आहेत, क्लेम अप्रूव्हल दाखवत आहे. तरीसुद्धा माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. माझी माहिती खालीलप्रमाणे आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे नाव, मोबाईल नंबर, पिकाचे नाव, पॉलिसी नंबर, बँक खाते क्रमांक, नाव, दिनांक. तरी अर्जाची पडताळणी करून लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम जमा करावी ही नम्र विनंती. धन्यवाद. आपला विश्वासू स्वाक्षरी. यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्रे इथं जोडायची आहे. यामध्ये आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती, क्लेम फोटो, 7/12/8 पीक पंचनामे झालेले असेल तर त्याची प्रत. तर आता पीक विमा क्लेम अप्रूव्हल असूनही पैसे आले नसतील तर लगेच तुम्ही लेखी अर्ज द्या पीक विमा कंपनीला तालुक्याच्या ठिकाणी आणि किंवा 14447 तर यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. पीक विमा फॉर्म भरलेला असेल तर लगेच हे पटकन हे कामे करून घ्या तुम्ही सर्व शेतकरी बांधवांनी. तरच तुम्हाला तुमचा 2026चा पीक विमा इथं मिळणार आहे. आपण पाहिलेल्या ई पीक पाहणी करायची आहे, बंधनकारक झालेली आहे. क्रॉप इन्शुरन्स म्हणजे 72 तासाच्या तक्रार करायची आहे. यादीमध्ये नाव नसेल तर यादीसाठी काय करायचं आहे, पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे, पंचनामे झाले नसतील तर काय करायचं आहे, हे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघितलेली आहे. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.